भारतामध्ये डायबिटीज हा एक गंभीर आणि मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आजार आहे. हा एकदा झाला की कधीच बरा होत नाही. म्हणून यासाठी रक्तातील साखर नियंत्रित राहावी, यासाठी आपण असे कोणते पदार्थ खाऊ शकतो आणि कोणते फळं खाऊ शकतो, ज्यामुळे डायबिटीज हा बरा होऊ तर शकणार नाही, पण नियंत्रणात नक्की राहील. तर असे काही पदार्थ आणि फळे आपण जाणून घेऊया. तर यामध्ये आहे एक नंबरला ओट्स. ओट्स हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले धान्य आहे, जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. ओट्समध्ये असणारे फायबर पचन प्रक्रिया हळू करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी ही स्थिर राहते. यंग जनरेशनसाठी सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून हा बेस्ट ऑप्शन. 2 नंबर आहे ते म्हणजे कडधान्य. कडधान्य जसे की चणे, राजमा, मसूर यामध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असतात. या घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवली जाते. त्यात असणारे कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचतात. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची मात्रा हळूहळू वाढते आणि अचानक वाढ किंवा घट होत नाही. म्हणून कडधान्याचा आवर्जून वापर केला पाहिजे. 3 नंबर आहे ते पालक आणि हिरव्या पालेभाज्या. पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या यांमध्ये कॅलरीज कमी आणि पोषणद्रव्ये जास्त असतात. या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि मॅग्नेशियम असते, जे रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. या भाज्या नियमित सेवन केल्यास शरीराला एक एनर्जी मिळते आणि शुगर प्रॉब्लेम पासून दूर राहण्यास. नंतर आहेत ते म्हणजे बदाम. बदाम हा स्नॅकिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यात असलेले मोनोसॅच्युराइड फॅट्स, सिंगल फॅटी ऍसिड शरीरासाठी खूप उपयुक्त असतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. बदामामध्ये मॅग्नेशियमही भरपूर असते, जे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते. म्हणून बदाम आणि त्यासोबतच तुम्ही चणे, फुटाणे, तेलबिया, सोयाबीन हे देखील आवर्जून खाऊ शकता. नंतर आहे ते म्हणजे बेरीज. बेरीज म्हणजे काय, तर स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी. बेरी हे कमी साखर आणि उच्च फायबर असलेले फळ आहे, जे डायबिटीज नियंत्रणीत ठेवण्यास मदत करते. यात असलेले अँटीऑक्सिडंट शरीरातील इन्सुलिनची प्रतिक्रिया फळांमधील गोडवा नैसर्गिक असल्यामुळे बेरी तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यास मदत करते आणि त्याचबरोबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात देखील ठेवते. आता नंतर आहेत ते म्हणजे मासे. मासे हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड असलेले उत्तम स्रोत आहे, जे शरीरात सूज आणि इन्फ्लामेशन कमी करण्यास मदत करते. मासे खाल्ल्याने तुमचे शरीरातील साखरेची पातळी स्थिर राहते, तसेच हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. विशेषतः तरुणांसाठी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. नंतर आहे ते म्हणजे किवी. किवी आपल्या सगळ्यांना माहीत असलेले फळ आहे. किवी हे अत्यंत पोषणदायी फळ आहे, ज्यामध्ये साखर आणि फायबर असते. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि फायबर असतात, जे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात. तसेच याचा स्वादही उत्तम आहे, ज्यामुळे तरुणांचे हे आवडते फळ बनले आहे. नंतर आहे ते म्हणजे व्हिटॅमिन सी ची फळे. आता यामध्ये आंबट गोड असणारी सगळी फळे शरीरातील गोडवा, रक्तातील साखर किंवा डायबिटीज वाढूच शकत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन सी युक्त फळे खायला घ्या. कायम डायबिटीज पासून मुक्त राहा. यामध्ये संत्री, लिंबू, मोसंबी, आवळा अशी फळं आहारात सामावली. तर या सर्व पदार्थांमुळे आणि फळांमुळे तुमची डायबिटीज ही पूर्णपणे नाहीशी होऊ शकत नाही, पण नियंत्रणात नक्कीच येऊ शकते. यासाठी तुम्हाला फक्त एकच प्रयत्न करायचा आहे, तो म्हणजे या पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे यूट्यूब चॅनल मेडिसिन ॲडवाइस या चॅनलला तुम्ही व्हिजिट केलं, व्हिडिओ पूर्णपणे ऐकला त्याबद्दल धन्यवाद.